सद्गुरुनाथ महाराज की जय. संत नेहमी सद्गुरूंचा गौरव करतात. त्यांच्या मताने गुरु हा संत कुळीचा राजा आहे. तो त्यांना देवापेक्षा सुद्धा मोठा आणि महत्त्वाचा वाटतो. कारण देव काय होईल, फार तर वैकुंठ देईल, मोक्ष देईल, पण संत व गुरु ही देवाची प्राप्ती करून देतात. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे आरते, असं संतांनी म्हटलंय की प्रसंगी देवास दूर सारून गुरु जवळ करावे, असा या उक्तीचा अर्थ आहे. भोंदू आणि फसव्या गुरूंचा त्यांनी निषेध केलाय, पण खऱ्या गुरूंचे महात्म्य त्यांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं दिसतं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गुरुगौरव तर फार महत्वाचा आहे. अशाच एका सद्गुरूंच्या पोटी निळोबांनी देवासही प्रत्यक्ष दूर केले. एकदा ते देहूच्या तुकाराम महाराजांचे स्मरण करत होते आणि त्यांना तुकोबांचा ध्यास लागला होता. या कृपावंत सद्गुरुनाथांनी आपल्या मस्तकी हात ठेवावा, प्रसाद देऊन तृप्त करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण ही त्यांची निष्ठा पाहून प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या पुढे उभे राहिले. विठ्ठलास पाहून निळोबा चमकले आणि ते त्यांना म्हणतायत, येथे तुझ लागी बोलावले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आलास का. प्रल्हाद कैवारी दैत्याशी दंडाया, स्तंभी देवराया प्रगटोनी. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीतसे. निळोबा म्हणतात, विठ्ठला तुला इथे बोलवलं कुणी? प्रार्थना केल्याशिवाय तू आलासच का? अरे प्रल्हादासारखं मला संकट पडलं नाही किंवा मी तुझा धावाही केला नाही, मग तू एवढे श्रम घेऊन का आलास? देवा, तू देव असलास तरी मी तुला ओळखत नाही. मी तुकाराम महाराजांची वाट पाहत आहे. निळोबांचे हे उद्गार ऐकून प्रत्यक्ष विठ्ठल सुद्धा संतुष्ट झाले आणि पुढे प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी त्यांच्यावरती अनुग्रह केला. अशी सद्गुरूंचा महिमा आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.